नमस्कार. जिल्हा परिषद शाळा दरावस्ती, केंद्र तोंडले, तालुका माण. आमच्या या छोट्याशा शाळेमध्ये की जी डोंगराच्या कुशीत वसलेली आहे, अशा या शाळेमध्ये पर्यावरण संवर्धनाचा एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. चला तर मग आपण या आमच्या छान उपक्रमाची माहिती घेऊया. आमच्या शाळेच्या चोहोबाजूंनी डोंगर आहेत, पण या डोंगरावरती खूप कमी प्रमाणात झाडं दिसतात. मग मनात विचार आला की आपण थोडासा प्रयत्न करून शाळेच्या अवतीभोवती झाडांचे प्रमाण वाढवूया. पण हे वाढवायचं कसं, कारण या ठिकाणी दुष्काळ आहे. त्यासाठी थोडासा प्रयोग करण्याचं ठरविलं आणि हा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी सर्वप्रथम मुलांना घेऊन या परिसरामध्ये मुलांना फेरफटका मारायला लावला. त्यांना झाडांचं महत्त्व पटवून दिलं. त्यासाठी उन्हामध्ये चालल्यानंतर कसं वाटतं आणि त्याचबरोबर सावलीत गेल्यावर पण कसं वाटतं, या दोन ठिकाणांमधला फरक अनुभवायला सांगितला. पर्यावरण संवर्धन म्हणजे नक्की काय हे समजून सांगण्यासाठी या परिसरामध्ये सगळीकडे आम्ही खूप फिरलो आणि यानंतर आम्ही आमच्या नवोपक्रमाला सुरुवात केली. यामध्ये मुलांना एक वैशिष्ट्यपूर्ण झाड दाखवलं. अशा पद्धतीची झाडं आपल्या परिसरामध्ये नेहमीच दिसतात. हे झाड होतं काट्याचं, पण काट्याच्या झाडाच्या शेजारीच कडुलिंबाचं झाड ऐटीत उभं होतं. मुलांनी त्याचं निरीक्षण केलं. मुलांच्या लक्षात आलं की हे काटेरी झाड आणि कडुलिंब याच्या धर्तीवर आधारित काहीतरी आपला विशेष उपक्रम मॅडम घेणार आहेत. या उपक्रमाला सुरुवात केली. यानंतर मुलांनी शाळेच्या आसपास परिसरात वेगवेगळ्या झाडांच्या बिया गोळा केल्या. यामध्ये कडुलिंब, गुलमोहर, करंज अशा बिया मुलांनी शाळेच्या परिसरात गोळा केल्या. शिवाय काही बिया मुलांनी आपल्या घराच्या आसपास जाऊन सुद्धा गोळा केल्या. या बियांचं संकलन आम्ही शाळेमध्ये केलं. आता उपक्रम सुरू करण्याची वेळ आली होती, कारण जून महिन्यातला पहिला पाऊस आत्ता नुकताच पडला होता. मुलांना एका कृतीच्या साहाय्यानं या बियांचे बीजबॉल कसे बनवायचे याची माहिती दिली. योग्य प्रमाणात माती, पाणी, थोडं शेणखत असं घेऊन त्याचे बॉल बनवावेत. त्यानंतर यामध्ये आपली बी जी आहे ती बी कशा पद्धतीने खोचावी आणि त्यानंतर हा बॉल सील कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मुलांना व्यवस्थितपणे दिले गेले. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी हे बीजबॉल तयार केले. यासाठी त्यांनी माती, पाणी आणि स्वतः कृती करून याच्यामध्ये आपलं योगदान दिलं. मुले परिसरात गेली आणि त्यांनी तिथून माती गोळा केली. त्याचबरोबर पाणी, शेण हे स्वतः विद्यार्थ्यांनी गोळा केलं आणि बीजबॉल शाळेमध्ये कसे तयार करायचे हे शिकवल्यानंतर मुलांनी हे स्वतः बीजबॉल तयार केले. बीजबॉल तयार करताना मुलांना शास्त्रीय पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलांना सांगितले की बीजबॉलमध्ये आपण चिखल वापरत आहोत. यामध्ये पाणी आहे, त्यामुळं हे बी लवकर रुजणार आहे. त्याचबरोबर आत्ता पहिला पाऊस पडला. यानंतरच्या पावसामुळं आपल्या बीला पाणी मिळणार आहे आणि त्यातून रोप उगवणार आहे. त्यामुळं मुलांना आपलं रोप उगवलेलं पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली. मुलांनी बऱ्याच वेळा असे वेगवेगळ्या बियांचे बीजबॉल तयार केले आणि ते आता पुढच्या कृतीसाठी सज्ज झाले. मुलांनी ते तयार केलेले हे बीजबॉल परिसरामध्ये आपण आता टाकणार होतो. यासाठी मुलं उत्सुक होती आणि विशेष म्हणजे आत्ताचे वातावरणसुद्धा अतिशय आल्हाददायक आणि आर्द्रता असणारं होतं. त्यानंतर आम्ही शाळेच्या परिसरात गेलो.
तिथं सर्व विद्यार्थ्यांना बीजबॉल कुठं टाकायचे आहेत याचे मार्गदर्शन केले। यामध्ये मुलांना सांगितले की काटेरी झाडांच्या तळाशी म्हणजे खोडाच्या अगदी जवळ आपल्याला हे बीजबॉल टाकायचे आहेत। जिथं कॅक्टस आहे, त्याचबरोबर बोरी, बाभळी यासारख्या झाडांच्या तळाशी आपल्याला हे बॉल टाकायचे आहेत। या नवोपक्रमामध्ये असणारा शास्त्रीय दृष्टिकोन मुलांना समजावला। बीजबॉल आपण जेव्हा काटेरी झाडांच्या तळाशी टाकतो तेव्हा योग्य वातावरण म्हणजे पहिला पाऊस, त्याचबरोबर बीजबॉलमध्ये असणारे पाणी, चिखल यामुळे या बीजबॉलमधून रोपे उगवतात आणि ही रोपे या काटेरी झाडाच्या छत्रछायेखाली उगवतात। यामुळं मेंढ्या, शेळ्या या उगवलेल्या रोपाला खात नाहीत। त्याचबरोबर इथं असणाऱ्या जास्त तापमानामुळं म्हणजे डोंगरावरती जास्त तापमान असतं, या तापमानापासून हे काटेरी झाड या आपल्या छोट्या रोपाचं संरक्षण करतं। आपल्या शाळेमधील आणि बालवाडीतील मुलांनी देखील या उपक्रमाला खूप मदत केली। ग्रामस्थांनी, पालकांनी उत्साहाने यामध्ये भाग घेतला। त्याचबरोबर सरपंच साहेब यांनी सुद्धा आपल्या नवोपक्रमाला योग्य मार्गदर्शन केलं। काही पालक आमच्याबरोबर असे बीजबॉल परिसरात टाकण्यासाठी आवर्जून आले। पर्यावरण संवर्धनासाठी हा नवोपक्रम एक प्रामाणिक प्रयत्न होता। यासाठी 2-3 महिन्यांचा कालावधी जाणार होता। आपल्या या नवोपक्रमाची यशस्वीता पाहण्यासाठी म्हणून आम्ही परिसरात ज्या ठिकाणी आपण बीजबॉल टाकले होते त्या ठिकाणी पाहणी करायसाठी पोहोचलो। चला तर मग आपण पाहूया तिथं आपल्याला काय पाहायला मिळालं ते। काटेरी छत्रछाया या आपल्या नवोपक्रमामध्ये आपण बीजबॉल तयार केले होते आणि हे बीजबॉल आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या काट्यांच्या झाडाच्या तळाशी टाकले होते। तर आता आपल्याला हा केतन आपल्याला दाखवणार आहे की त्यानं टाकलेला बीजबॉल इथं उगवलाय का। चला तर मग पाहूया। दिसतंय केतन, तुझं झाड कुठे दिसतंय? दाखव, खाली बसून दाखव व्यवस्थित। कशाचं झाड आहे हे? लिंबाचं झाड आहे। बघा, हे केतनचं लिंबाचं झाड आहे। हे काट्याच्या झाडामध्ये उगवलंय आणि हे काट्याचं झाडच त्याचं संरक्षण करते। व्हेरी गुड। आता आपल्याला पुढचा विद्यार्थी आपला स्वराज दाखवणार आहे त्याचं झाड उगवलं का। स्वराज, चल दाखव तुझं झाड कुठे आहे। उगवलंय का तुझं झाड? व्हेरी गुड। कुठे आहे? वा, छान। कशाचं झाड आहे? व्हेरी गुड। करंजाचं झाड उगवलंय बघा। हे दिसतंय आपल्याला करंजाचं झाड। हे काट्याच्या झाडाच्या सानिध्यात करंजाचं झाड उगवलेलं दिसतंय। अशा प्रकारे पर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राबवलेला नवोपक्रम म्हणजे काटेरी छत्रछाया। यात काट्याच्या झाडांच्या तळाशी टाकलेले बीजबॉल आणि त्यातून उगवलेले झाड हे काटेरी झाडाच्या छत्रछायेखाली मोठे होते। डोंगराच्या उन्हापासून त्याचे रक्षण होते, तसेच पावसाळ्यातले पाणी बीचे झाड व्हायला मदत करते। उगवलेले झाड हे शेळ्या, मेंढ्या यांच्यापासून काटेरी झाड त्याला वाचवते आणि अशा पद्धतीने आपण या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबवला। थोडक्यात म्हणजे आपण असे म्हणूया की काटेरी छत्रछाया वृक्षारोपणाची अनोखी किमया। धन्यवाद।